सकाळी सकाळी पहिलं तर एक प्रॉडक्टचं शूट करायचं होतं आणि मी 2 दिवसासाठी जरा माझ्या माहेरी आलेली. तर नमस्कार मंडळी. मग काय दुपारी गेलेलो एका शूटसाठी. ॲक्च्युली मम्मी-पप्पा थोडे बाहेर गेलेले जेजुरीला. त्याच्यासाठी घरी कोण नव्हतं म्हणून मी गेलेली. आणि मग आम्हाला एक शूट करायचं होतं फ्रेशबेक हाऊसचं. तर ते शूट करायला गेलो. शूट वगैरे आमचं कंप्लीट झालं. मग त्यांनी आम्हाला त्यांच्याकडच्या जरा पेस्ट्र्या ट्राय करायला दिल्या आणि त्यांच्या इथल्या पेस्ट्र्या ना खरंच खूप टेस्टी लागल्या आणि खरंच याची टेस्ट खूप वेगळी होती. तुम्हाला खरं सांगू का, यांचा स्टाफ इतका कोऑपरेट करतो ना आपल्याला आणि खरंच खूप छान आहे. बोलायला पण छान आहे आणि सगळं नीट सांगतात. इवन त्यांचा स्वभाव वगैरे खूप चांगला आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहीतच आहे, हे खूप फेमस आहे फ्रेशबिक हाऊस आणि आम्ही तिथे शूट करायला गेलेलो. त्याच्यामुळे अजून खूप भारी वाटलं. मग आमचं शूट कंप्लीट झालं. मी पण माझ्यासाठी काही पेस्ट्रास किंवा केक वगैरे घेतला. मग काय चहा प्यायला गेलो शिर्केकडचा. चहाशिवाय तर माझी कुठलीच मॉर्निंग किंवा इव्हिनिंग फ्रेश होत नाही. मग चहा वगैरे पिला आणि ही माझी फ्रेंड ना खूप वर्षांनी मला भेटली आणि खूप वेळा मी गप्पा मारत होतो. तर तिला थोड्याशा व्हिडिओमध्ये घेतलं. निवांत अशा गप्पा मारण्यासाठी नवरा घेऊन गेला मला बीचवरती. तर बीचवर असा भारी सनसेट आलेला. तिथे थोडा एन्जॉय केला सनसेट आणि जयमल्हार नाव घेतलं. हे कशासाठी घेतले ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. जिथे जाऊ ना तिथे माझ्या नवऱ्याची कामंही असतातच. त्याचा त्याच्या गाड्यांवरती इतका जास्त जीव आहे ना, की आम्ही कुठे पण गेलो ना आणि गाडीचं काही थोडंसं जरी काम असलं तरी ते पहिलं करणार. ॲब्सोल्युटली बिकॉज त्याच्यामुळे आपण आहोत, त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते करायलाच हवं आहे. सो बिचारा खूप मेहनत करतोय हे सगळं करताना. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा. बाय.